नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जानेवारी वार रविवारी या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो की अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य हा यांचा जन्मदिवस आहे असं मानलं जातं. म्हणजेच या दिवशी सूर्य जयंती आहे असं म्हटलं जातं. याच दिवशी सर्वप्रथम पृथ्वीवरती सूर्याची किरणं पडली होती. म्हणून या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवांना जल अर्पण करतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण केल्याने नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते. रथसप्तमी हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाला साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. तसेच रथसप्तमीला अचल सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी, सप्तमी, पुत्र सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. सूर्यदेवांना प्रकाश, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यदेवांना ग्रहांचा राजा देखील म्हटलं जातं. तसेच राम आणि कर्ण यांचे आध्यात्मिक पिता देखील मानले जाते. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच सूर्यदेवांच्या पूजेसोबत काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवारी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल. साक्षात सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न होतील. पैसा, सुख, समृद्धी सर्व काही मिळेल. तर हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेमध्ये लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी. त्यामुळे उद्या प्रत्येकाने हा एक दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे. हा दिवा जर आपल्या घरामध्ये आपण लावला, ज्या प्रकारे दिव्याचा लखप्रकाश असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असा प्रकाश आणि घरामध्ये येत असतो. आपल्या घरातील सर्व संकट, अडचणी, अडथळे दूर होतात आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आता उद्या रथसप्तमीला आपण हा उपाय आपल्या घरात करणार आहे, परंतु पद्यपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी जो व्यक्ती मनापासून सूर्याची पूजा करतो, व्रत करतो, त्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते. म्हणून बघा, घरातील प्रत्येक सदस्याने हे व्रत केले नाही तरी चालेल, परंतु एका तरी सदस्याने हे व्रत करावे आणि शक्य असेल तर पती पत्नी यांनी दोघांनी मिळून हे व्रत केले तर अतिशय उत्तम. जेव्हा आपण रथसप्तमीला व्रत करतो त्यावेळेस आपल्याला उत्तम आरोग्य, व्यवसायात प्रगती, धनसंपत्ती ही कमी पडत नाही. आपली भरभरून अशी प्रगती होत असते. त्यामुळे शक्य असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीने व्रत करावं. जर तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ पाहिजे असेल तर या व्रतामध्ये जे पदार्थ खाणार आहे तर त्यात मिठाचा वापर करू नका. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं, रथसप्तमीला मिठाचे सेवन करू नये. तसं तर उपवास असेल किंवा नसेल तर या दिवशी मीठ खाल्लं जात नाही. त्यामुळे शक्य असेल तर हा नियम नक्की पाळा. या दिवशी गोडच पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा आणि उपवास करणार असेल तर उपवासामध्ये गोड पदार्थ खा, मिठाचं सेवन तुम्ही करू नका.
मला जर नाही मीठ खाणं शक्य होत असेल तर तुम्ही मिठाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला उद्या रविवारी रथसप्तमीला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अगदी सकाळी 7:30-8 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. याचं फळसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होईल. आणि इतक्या सकाळी जर नाही शक्य झालं तर तुम्ही 12च्या अगोदर हा दिवा घरामध्ये लावायचा. दिव्याला सूर्याचे प्रतीक मानलं जातं आणि सूर्य, अग्नी यांचं प्रतीक असलेला दिवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. आणि म्हणूनच कोणतीही धार्मिक पूजा विधी करत्यावेळी दिवा अवश्य लावत असतो. प्रथम त्या दिव्याची पूजा केली जाते. नंतर रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप जास्त महत्त्व दिले जाते, कारण सूर्य देखील आपल्याला प्रकाश देत असतो आणि दिवा देखील आपल्याला प्रकाश देत असतो. त्यामुळे या दिवशी एका विशेष ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रकाश हे संपूर्ण विश्वातील ऊर्जा आहे. त्याचं मुख्य स्रोत सूर्यदेव आहेत आणि दिव्याच्या वातीमधून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी आणि सूर्याचा घटक मानला जातो. आणि म्हणूनच आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते, दिवा लावल्यामुळे प्रकाश तर मिळतो, पण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला रथसप्तमीला उद्या सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं, सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आणि यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. सांगितल्याप्रमाणे शक्य असेल तर 7:30, 8, 9 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा? जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण येत असेल, कुटुंबामध्ये आरोग्य चांगलं राहत नसेल, सतत तुमच्या कुटुंबामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये कामात यश मिळत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये दरिद्री संपायचं नाव घेत नसेल किंवा तुम्हाला एखादा शत्रू वारंवार त्रास देत असेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मातीचाच दिवा घ्यायचा आहे, कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनला जातो. त्यामुळे ह्या दिव्यामध्ये सकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते. यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची. दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल घातलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे. यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचं, ज्यामध्ये पांढरे तीळ आणि काळे तीळ तुम्हाला अवश्य घ्यायचे. बाकी तुम्ही इतर कोणत्या धान्य जे आहे ते घेऊ शकता, गहू, ज्वारी, बाजरी किंवा तुम्ही कुठल्याही डाळी घेतल्या तरी चालतील. सर्व सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून प्लेटमध्ये घ्यायचं. अगदी मुठभर हे सगळं धान्य होईल इतकं जास्त घ्या, बाकी जास्त घेऊ नका आणि प्लेटमध्ये एका घ्या. रथसप्तमी म्हणजे 7 या अंकाला जास्त महत्त्व आहे. या दिवशी सूर्य 7 घोड्यांवरून प्रवास करत असतात, म्हणून या दिवशी सूर्यदेवांसोबत सप्तधान्याचं देखील पूजन केलं जातं. आणि म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवायचं आहे आणि यानंतर त्यावर तो दिवा ठेवायचा. जिथे आपण दिवा प्रज्वलित करणार आहे तर प्रज्वलित करतो तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कुंकू लावून वात जी आहे तर ती लालसर बनवायची आहे, कारण सूर्याचा रंग हा सुद्धा लालसरच असतो. म्हणून तिथे थोडंसं कुंकू लावायचं आणि ती वात जी आहे ती लाल बनवायची आणि यानंतर या दिव्यामध्ये घालून हा दिवा जो आहे तो तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा देवघरासमोर ठेवून प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला आदित्य स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर तो दिवा तिथून उचलून आणि तुमच्या घरामध्ये जी पूर्व दिशा आहे तर त्या पूर्व दिशेला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे.
या दिव्याची वात तुम्हाला पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे. जर तुमची बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला हा दिवा जो आहे तो लावू शकता, किंवा मग हवा येत असेल तिथे तर मग तुमच्या घरामध्ये या दिव्याशी वात पूर्वेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. पूर्व दिशेला दिवा लावल्यानंतर ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा जप करायचा. दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी, सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी मनोभावे सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे. या दिवशी पूर्व दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण सूर्य हा पूर्वेकडून उगवत असतो आणि ही जी दिशा आहे ती सूर्यदेवांना समर्पित आहे. त्यामुळे या दिशेला दिवा अवश्य लावला जातो. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अगदी सकाळी सूर्य उगवतो तेव्हाच तुम्ही हा दिवा लावला तर अतिशय उत्तम. याचं फळ तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल. साक्षात सूर्यदेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये सप्तधान्याची पूजा देखील करायची. 7 प्रकारचे धान्य तुम्हाला वेगवेगळ्या 7 वाटींमध्ये घ्यायचं, प्लेटमध्ये घ्यायचं आहे. एका पाटावरती ठेवायचं, तिथे दिवा प्रज्वलित करायचा आणि सूर्याचं एक चित्र पानावरती काढायचं आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. सप्तधान्याची पूजासुद्धा तुम्हाला करायची. या दिवशी सप्तधान्याची पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्य, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडत नाही. घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने घरामध्ये सप्तधान्याची पूजा करायची. आणि हा एक दिवा तुम्हाला उद्या रथसप्तमीला लावायचाच आहे. या दिवशी भले तुम्ही काही करू नका, फक्त सूर्यदेवांना जल अर्पण करून असा एक दिवा तुमच्या घरात लावा. हा जो उपाय आहे हा महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तुमच्यासोबत. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.